पांगरी माथा येथे पिकअपने स्टंट, मालक आणि चालकावर गुन्हा दाखल। जुन्नरमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यावर जुन्नर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे। पांगरी माथा परिसरात भरधाव पिकअप जीप चालवून जीव धोक्यात घालणाऱ्या जीप मालक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कुसूर तालुका जुन्नर येथील रवी उर्फ रविराज बन्सी गायकवाड याने त्याच्या मालकीची पिकअप जीप MH14 KQ 8653 कोणताही परवाना नसताना त्याचा भाऊ सुनील बन्सी गायकवाड राहणार कुसूर याला चालवण्यास दिले। सुनीलने मालाने भरलेली ही पिकअप भरधाव वेगात चालवत वेडीवाकडी फिरून स्टंटबाजी केली। यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला। इतकेच नव्हे तर या स्टंटचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारितही करण्यात आले। हा व्हिडिओ वरिष्ठांच्या निदर्शनास येताच जुन्नर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले। वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, अन्यथा अशा स्टंटबाजांवर जुन्नर पोलीस ठाण्याकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पोलिसांनी तपास करून जीप चालक आणि मालकावर जुन्नर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 240/2026 नुसार BNS कलम 281, 125, 35 आणि मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। ही कार्यवाही पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस शिपाई गणेश शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली आहे। स्टंटबाजी करून जीवाशी खेळू नका असा इशारा जुन्नर पोलिसांनी दिला आहे। जुन्नर टाइम्स, जुन्नर। काल जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये पांगरी माता परिसरात पिकअप जी तरकारीने भरलेली जीप असते ती जीप चालवताना वेगवेगळे वेडेवाकडे भरधाव वेगाने आणि स्वतःच्या आणि इतरांना जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने चालवल्याची रील समाज माध्यमावरती व्हायरल झाली होती। त्या अनुषंगाने जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर अशी माहिती समोर आली की जो चालक होता रविराज बन्सी गायकवाड तर याच्याकडे वैध परवाना सुद्धा नव्हता। तर त्या अनुषंगाने जो गाडी मालक आहे त्याला सुद्धा या ठिकाणी गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेले आहेत। दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वाहन सुद्धा या ठिकाणी पोलीस ठाणे आवारामध्ये आहे आणि या ठिकाणी ही कारवाई आमच्या ट्रॅफिकचे ब्रँचचे पोलीस शिपाई शिंदे आणि या पथकाने केलेली आहे। या अनुषंगाने ही क्लिअर कट समजच आहे की अशा पद्धतीनं आपण कुठलेही कृत्य करता आपल्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। त्या ठिकाणी यापूर्वीचे आपले असणारे गुन्हे, त्या गाण्यावरती असणारा दंड आणि भविष्यामध्ये आपण या पद्धतीनं करू नये म्हणून या RTO विभागाशी सुद्धा समन्वय साधून त्याच्यामध्ये आणखी आम्ही कठोर कारवाई करणार आहोत। या पिकअप चालक किंवा तरकारी वाहतूक करणाऱ्या सर्व चालकांना आमचे आव्हान आहे, तसेच मालकांना सुद्धा त्यांच्याकडे वैध परवाने असावेत, वाहन सुस्थितीत असावे, वाहनामध्ये अतिरिक्त बोजा भरू नये आणि जे वाहन आपण चालवत असाल ते मर्यादित वेगामध्ये आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करून चालवणे। वेडीवाकडी चालवली म्हणून साहेबांनी मला चांगली समज दिलेली आहे। त्यामुळे माझ्या ड्रायव्हर भावांना मी एकच सांगू शकतो की वेडीवाकडी गाडी चालवली नाही तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि इथून पुढे असं होणार नाही आणि जे झाले त्याची मी माफी मागतो।